श्री स्वामी समर्थ। 2 वर्षांनंतर या 3 राशींचा बंक बॅलन्स वाढणार। चांदीच्या पावलांनी चालून शनिदेव देणार अखाट संपत्ती आणि वैभव, रंक होईल राजा। ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनी कोणत्याही राशीत त्याच्या चांदीच्या पावलांनी गोचर करतो तेव्हा त्या राशीच्या लोकांना अखाट संपत्ती, यश, आराम आणि प्रगती मिळते। हे जाणून घ्या की या वर्षी शनी 3 राशीच्या लोकांना अपार लाभ देईल। ज्योतिष शास्त्रानुसार न्यायाचे देवता शनी 2025 मध्ये मीन राशीत भ्रमण करत आहेत। या वर्षी शनी काही राशींमध्ये चांदीच्या पावलांनी चालणार आहेत। शनिदेव जेव्हा जातकाच्या चंद्राच्या राशी 2-5 पासून 9व्या घरात भ्रमण करतो तेव्हा चांदीच्या पावलांनी चालतो असे मानले जाते। हे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्या राशींना अपार धन, यश, सुखसुविधा आणि करिअरमध्ये प्रगती मिळते। प्रलंबित काम पूर्ण होणे असे शुभ परिणाम मिळतात। ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनी कोणत्याही राशीत त्याच्या चांदीच्या पावलांनी गोचर करतो तेव्हा त्या राशीच्या लोकांना अखाट संपत्ती, यश, आराम आणि प्रगती मिळते। हे जाणून घ्या की या वर्षी शनी 3 राशीच्या लोकांना अपार लाभ देईल। चला जाणून घेऊया या 3 भाग्यवान राशी कोणत्या आहेत। त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीसाठी चांदीच्या पावलांनी चालणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। या काळात तुम्ही मोठी कामगिरी कराल, व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो, गुंतवणुकीचा फायदा होईल, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळू शकते, पगार वाढू शकतो, शेअर बाजाराला फायदा होईल। तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात व्यस्त दिनचर्या असूनही तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा चांगले राहील, परंतु याला नेहमीप्रमाणे खरे मानण्याची चुकी समजून आरोग्याच्या प्रती निष्काळजीपणा ठेवू नका। अशात तुमच्या आयुष्याचा आणि आरोग्याचा सन्मान करा आणि चांगली दिनचर्या सुरू ठेवा, अथवा तुम्हाला भविष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो। तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 8व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे, कारण या काळात ब्याज ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धन मध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल। एक आनंदी आणि उत्तम सप्ताहासाठी तुमचे घर कुटुंबाने भरू शकते। यासोबतच या काळात कुटुंबासोबत सामाजिक गोष्टी ही घरातील सदस्यांना आनंदी करण्यात तुमची मदत करेल। तुमच्या राशीसाठी जर करिअर राशी भविष्याची गोष्ट केली तर कार्यक्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होईल, कारण या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला नवीन ऊर्जा आणि शक्ती सोबत करण्यात यशस्वी राहाल। हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहे, कारण यावेळी ब्याज ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना भाग्याची साथ देईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल। हा आठवडा आपणास मिश्र फलदायी आहे। या आठवड्यात आपल्या प्रेमिकेची भेट तिच्या जुन्या प्रियकराशी होण्याच्या शक्यतेमुळे आपल्यात काही गैरसमज होतील। विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात शांतता निर्माण करावी लागणार असल्याने कोणतीही गोष्ट वाढू देऊ नका। हा आठवडा आर्थिकदृष्ट्या आपणास प्रतिकूल असल्याने आपणास फुटकळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल। तसेच कोणालाही पैशांच्या बाबतीत शब्द देऊ नये। आपल्या प्राप्तीचे स्रोत वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे। या आठवड्यात व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागू शकते, तेव्हा त्यांनी विचारपूर्वक व्यवसाय करावा। बँकेशी संबंधित व्यक्तींना ह्या आठवड्यात चांगला लाभ होऊ शकतो। नोकरी करणाऱ्या व्यक्ती समस्याग्रस्त असल्याने त्यांचे मन कामात रमणार नाही, ते दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू लागतील। विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम न मिळाल्याने ते निराश होतील। अभ्यासास योग्य तितका वेळ आपण देऊ शकलो नसल्याचे आपले नुकसान झाल्याचे त्यांना जाणवेल।
या आठवड्यात आपली आरोग्य विषयक समस्या दूर होऊ शकते. जर एखादी समस्या असली तर चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत. औषधांच्या जोडीस प्राणायाम व ध्यान धारणा करणे हितावह होईल. ऑगस्ट मासिक राशी भविष्य 2025 च्या अनुसार ऑगस्ट 2025 चा महिना सामान्यतः तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देऊ शकतो. या महिन्यात सूर्याचे गोचर महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात तुमच्या भाग्य भावात राहील. सामान्यतः या गोचरला अनुकूल मानले जात नाही, तरीही हे गोचर तुमचा विरोध ही करणार नाही. अर्थात या गोचरने आपल्याला मिळत्या जुळत्या परिणामांची अपेक्षा ठेवली जाऊ शकते. महिन्याच्या दुसऱ्या भावात सूर्याचे गोचर दशम भावात आपल्याच राशीमध्ये राहील. सामान्यतः ही अनुकूल स्थिती सांगितली जाईल. म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या भागात सूर्य तुम्हाला चांगले अनुकूल परिणाम देऊ शकतात. बुध ग्रहाचे गोचर महिन्याच्या अधिकांश वेळी तुमच्या भाग्य भावात राहील, ज्याला सामान्यतः चांगले मानले जात नाही. फक्त महिन्याच्या शेवटच्या दिवशी बुध ग्रहाची स्थिती मजबूत असेल. अशात आपण या महिन्यात बुध ग्रहाने काही विशेष अनुकूलतेची अपेक्षा ठेवत नाही. बृहस्पतीचे गोचर 8व्या भावात राहणार आहे. अतः बृहस्पती अधिकांश बाबतीत अनुकूल परिणाम देण्यात मागे राहू शकतात. शुक्राचे गोचर 21 ऑगस्ट पर्यंत तुमच्या 8व्या भावात तसेच नंतर तुमच्या भाग्य भावात राहील. शुक्राचे हे दोन्ही गोचर चांगले परिणाम देणारे सांगितले गेले आहे. अर्थात या महिन्यात शुक्र ग्रह तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकतात. तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणींचे करू शकला नाहीत तर मग जगण्याला अर्थ काय राहतो. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज वेगवेगळ्या मॉलमध्ये खरेदी करण्यास आपल्या कुटुंबियांसोबत जाऊ शकतात. तथापि तुमचा खर्चही अधिक होऊ शकतो. भाग्यांक 7. भाग्य रंग बदामी आणि पांढरा. उपाय: चांगले आरोग्य ठेवण्यासाठी दूध, दही, कपूर आणि पांढरे फूल दान करा. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी शनीच्या चांदीच्या पावलांनी चालताना खूप फायदे देतो. जुन्या समस्या एकामागून एक दूर होतील. काम चांगले होईल. प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. नव्या नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. मोठे आर्थिक फायदे होतील. जर तुम्ही मांसाहार करतात तर या सावताहेत तुम्हाला कमजोरीच्या समस्येने आराम मिळू शकेल. तथापि यासाठी तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार राहूच्या 8व्या भावात स्थित असण्याने उत्तम हेच असेल की बाहेरील जेवण मागवण्याच्या ऐवजी घरातच बनवलेले जेवण करा आणि जेवण पचवण्यासाठी नियमित 30 मिनिटे वॉकिंग करा. तुम्हाला या सप्ताहात अचानक नवीन स्रोतांनी धन मिळेल, जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल. यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेत वृद्धी तर होईल, सोबतच तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी घरात जात्यावेळी भेट ही घेऊन जाण्याचा प्लॅन करू शकतात. या आठवड्यात अशी भीती व्यक्त केली जात आहे की घरातील सदस्याच्या तब्येत बिघडल्यामुळे कुटुंबासमवेत यात्रेला जाण्याचा कार्यक्रम काही काळ पुढे ढकलला जाऊ शकतो. यामुळे आपण आणि घरातील मुले काहीसे दुःखी दिसतील. या पूर्ण सप्ताहात तुमचे शत्रू सक्रिय होतील आणि वेळोवेळी आपल्या कमजोरीचा लाभ घेऊन ते तुमच्या विरुद्ध षड्यंत्र रचताना दिसतील. यामुळे तुम्ही करिअरमध्ये पुढे जाण्यात असमर्थ असाल, सोबतच तुम्ही कुठल्याही मोठ्या अडचणीमध्ये फसू शकतात. या सप्ताहात
तुम्हाला सुरुवातीमध्ये थोडी मेहनत करावी लागेल, परंतु मध्य भागानंतर तुम्हाला प्रत्येक विषयात आपले यश प्राप्त होताना दिसेल. अशात इंटरनेटचा वापर करून आपल्या ज्ञानात वृद्धी सोबतच विषयांना समजण्याचा प्रयत्न ही करू शकतात. हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन प्रेमिकेचा सहवास लाभल्याने प्रसन्न होऊन तिच्यासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत आखू शकतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असण्याची संभावना असल्याने त्यांनी जोडीदाराशी विनाकारण काही बोलू नये. या आठवड्यात आपणास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपण घराच्या सुशोभीकरणावर जास्त पैसे खर्च करण्याचा विचार कराल. आपणास स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. या दरम्यान आपण एखाद्या शारीरिक समस्येसाठी सुद्धा पैसा खर्च कराल. आपल्या व्यवसाय वाढीत मदतरूप होऊ शकतील अशा अनेक लोकांची भेट व्यापारी घेतील. या आठवड्यात कोणताही व्यापारी सौदा विचारपूर्वकच करावा. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामगिरीने प्रसन्न होतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू शकेल. असे असले तरी ते इतर प्रवृत्तीत गुंतण्याची संभावना आहे. एखाद्या नवीन संशोधनासाठी आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात एखादा जुनाट आजार उफाळून आल्याने त्यावर आपणास जास्त पैसा खर्च करावा लागू शकतो. शारीरिक अशक्तपणा जाणवेल तेव्हा आपणास आहारासह आपल्या दिनचर्येत सुद्धा बदल करावा लागेल. ऑगस्ट मासिक राशी भविष्य 2025 च्या अनुसार ऑगस्ट 2025 चा महिना सामान्यतः तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम देऊ शकतो. बॅच वेळी परिणामांचा स्तर थोडा कमजोर ही होऊ शकतो. तुमच्या कुंडलीचा सूर्याचे गोचर या महिन्यात क्रमशः पहिल्या आणि दुसऱ्या भावात राहील. या दोन्ही भावांमध्ये सूर्याचे गोचर चांगले मानले जात नाही. तसेच मंगळाचे गोचर विषयी बोलायचे झाले तर मंगळाचे गोचर तुमच्या तिसरी भावात पूर्ण महिना राहणार आहे, जे सामान्यतः चांगले आणि अनुकूल परिणाम देण्याचा प्रयत्न करेल. बुध ग्रहाचे गोचर अधिकांश वेळी तुमच्या पहिल्या भावात राहणार आहे. बुध अस्तही राहील. या कारणाने बुध ग्रहाकडून ही अनुकूलतेची अपेक्षा ठेवली जात नाही. बृहस्पतीचे गोचर तुमच्या द्वादश भावात राहील. अशात बृहस्पतीकडून ही काही विशेष सपोर्टची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. शुक्राचे गोचर या महिन्याची तारीख 21 पर्यंत तुमच्या द्वादश भावात तसेच नंतर पहिल्या भावात राहील. शुक्राचे हे दोन्ही ही गोचर अनुकूल परिणाम देणारे सांगितले जाईल. राहूचे गोचर अष्टम भावात राहील आणि अधिकांश वेळ बुध ग्रहाच्या उपनक्षत्रात राहील. अतः राहूकडून ही अनुकूलतेची अपेक्षा ठेवली जात नाही. केतूचे गोचर तुमच्या दुसऱ्या भावात शुक्राच्या नक्षत्रात राहील. तसे तर केतूचे गोचर दुसऱ्या भावात चांगले मानले जात नाही, परंतु शुक्राच्या नक्षत्राच्या प्रभावाने कधी कधी काही बाबतीत केतू चांगले परिणाम ही देऊ शकतो. अशा प्रकारे आपण या पूर्ण महिन्यात मिळत्या जुळत्या परिणामाची अपेक्षा ठेवू शकतो. निष्काळजीपणा स्थितीमुळे परिणाम काही प्रमाणात कमजोर ही राहू शकतात, म्हणून सावधानीपूर्वक निर्वाह करण्याच्या स्थितीमध्ये परिणाम चांगल्या स्तरावर मिळू शकतात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. कोणी जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ ही होईल. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणींचे करू शकला नाहीत तर मग जगण्याला अर्थ काय राहतो. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात त्यांचे आज चीज होणार आहे. आज तुम्ही कुठला मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुमच्या सोबत दुःखद गोष्टी शेअर करू शकतात. भाग्यांक 6. भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय
आळसाला दूर पळवण्यासाठी लाल वस्त्रांचा जास्त उपयोग करा. कुंभ राशी. शनीच्या चांदीचा पाया कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्य उजळेल. तुम्हाला एकामागून एक सुवर्ण संधी मिळतील. तुम्ही तुमची नवीन नोकरी सुरू करू शकता. नवीन नोकरी उपलब्ध आहे. उत्पन्न एकापेक्षा जास्त स्रोतांमधून येईल. तुम्ही असे म्हणू शकता की आता कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ एकत्र मिळेल. जर तुम्ही मांसाहार करतात तर या सावताहेत तुम्हाला कमजोरीच्या समस्येने आराम मिळू शकेल. तथापि यासाठी उत्तम हेच असेल की बाहेरील जेवण मागवण्याच्या ऐवजी घरातच बनवलेले जेवण करा आणि जेवण पचवण्यासाठी नियमित 30 मिनिटे वॉकिंग करा. या आठवड्यात तुम्हाला धन लाभ होईल, परंतु त्या पैशाने तुम्हाला आनंद होणार नाही, कारण तुमच्या अपेक्षेनुसार मिळालेले पैसे कमी असतील आणि शक्यता आहे की तुम्हाला थोडी निराशा होईल. अशा परिस्थितीत हे समजून घेणे आवश्यक आहे की मनुष्याला जेवढे मिळते तरी त्याच्या इच्छा कमी होत नाहीत. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने आपल्याला इतक्या धनमध्ये आनंदी होण्यासाठी शिकण्याची आवश्यकता आहे. या सप्ताहात कौटुंबिक जीवनाला घेऊन तुम्ही आनंदी आणि नशीबवान सिद्ध होऊ शकतात, कारण योग बनत आहेत की घरकुटुंबात नवीन वाहन खरेदी घराच्या वातावरणात अनुकूलता घेऊन येईल. यासोबतच जर घरात कुठल्या सदस्याचे विवाह योग आहेत तर त्यांचा विवाह नक्की होण्याने तुम्हाला उत्तम पक्वान्न खाण्याची संधी ही मिळेल. तथापि यावेळी तुम्ही आवडीने घरगुती कार्यात हिस्सा घ्याल, ज्यामुळे घराच्या दुसऱ्या सदस्य आणि नातेवाईकांच्या मध्ये तुमचा सन्मान होईल. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आपल्या गुरु आणि मोठ्या व्यक्तींचे संरक्षक प्राप्त होणार नाही, तर शंका आहे की तुमच्या त्यांच्यासोबत विचारांचा मतभेद उत्पन्न होऊ शकतो. यामुळे तुम्हाला या सप्ताहात बरीच चिंता होऊ शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल. यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. हा आठवडा आपल्यासाठी काही गोंधळ घेऊन येत आहे. प्रेमीजन नात्यातील काही गोंधळामुळे त्रासून जातील. त्यांना एखाद्या गोष्टीची शंका राहील. आपल्या स्वभावात चिडखोरपणा असल्याने वैवाहिक जीवनात लहान-सहान कारणाने भांडण होण्याची संभावना आहे. या आठवड्यात आपण विचार न करता पैसे खर्च कराल, मात्र तसे करू नये. खर्च विचारपूर्वकच करावेत. या आठवड्यात आपण घर सजावटीकडे सुद्धा लक्ष द्याल. व्यापाऱ्यांना आपल्या पुढील योजनांवर लक्ष द्यावे लागेल. या आठवड्यात कामानिमित्त आपण काही प्रवास सुद्धा कराल. नोकरी करणाऱ्यांची धावपळ झाल्याने ते त्रासून जातील. ते आपल्या कामगिरीने खुश होतील. विद्यार्थ्यांना आपला अभ्यास चालूच ठेवावा लागेल. ते एखाद्या सरकारी स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करू शकतात. त्यांना आपल्या अध्ययनासाठी वेळ काढावा लागेल. अभ्यासाच्या बाबतीत आपला जर काही गोंधळ होत असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात आपणास आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येस कमी लेखू नये. कोणत्याही क्षणी त्या उचल खाऊ शकतात. ऑगस्ट मासिक राशी भविष्य 2025 च्या अनुसार ऑगस्ट 2025 चा महिना सामान्यतः मिळते जुळते परिणाम घेऊन येऊ शकतो. कधी कधी परिणाम चांगल्यापेक्षा उत्तम राहू शकतात. सूर्याचे गोचर महिन्याच्या पहिल्या हिस्स्यात तुमच्या 6व्या भावात राहील, जे सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. महिन्याच्या दुसऱ्या हिस्स्यात सूर्य तुमच्या 7म भावात राहील. 7म भावात सूर्याच्या गोचरला चांगले मानले जात नाही, परंतु तुमच्या राशीमध्ये होण्याच्या कारणाने सूर्य नकारात्मक परिणामांना कमी करण्याचे काम करू शकते. अर्थात महिन्याच्या दुसऱ्या हिस्स्यात सूर्य काही बाबतीत तुमचा सपोर्ट करेल किंवा नाही, परंतु शक्यता आहे की काही मोठा विरोध ही करणार नाही. मंगळाचे गोचर या पूर्ण महिन्यात तुमच्या 8व्या भावात राहणार आहे,
ज्याला सामान्यतः चांगले मानले जात नाही. बुधाचे गोचर या महिन्यात अधिकांश वेळ तुमच्या 6व्या भावात राहणार आहे, ज्यामुळे सामान्यतः अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे. बृहस्पतीचे गोचर पंचम भावात राहून तुम्हाला बरेच चांगले परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. शुक्राचे गोचर 21 ऑगस्ट पर्यंत अनुकूल तर नंतर प्रतिकूल परिणाम देऊ शकतो. सुखी आयुष्यासाठी वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करा. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकतात. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. विवाहित आहेत तर आज तुमच्या मुलांची काही तक्रार घरात येऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल. भाग्यांक 1. भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: दूध आणि दही खाल्याने आरोग्य चांगले राहील.